हाय हॅलो नमस्कार. तर चला आज ना अगदी 5-1 मिनिटात मी तुम्हाला आपल्या शेतातला राऊंड मारून आणते, कारण भरपूर दिवसाचा ब्लॉग पण केलाच नाही आहे. तर म्हटलं मग आज वावरात चाललेच होते मी बघायला, आपण भोपळे ते लावले होते तर ते कसे झाले म्हणून. तर म्हटलं तुम्हाला सगळ्यांना पण दाखवू. तर आता श्रेयांश आणि मी निघाली आहे. आणि बघा श्रेयांश कसा माझा वाट बघू राहिला. जायचं ना, चल गेट उघड, चाल गेट उघड, चाल जाऊ आपण. तर चला जाऊ वावरात. तरी ना मिस्टर बांधू राहिले टमाटे आणि मी काय गेले नाही, कारण पोरं सांभाळू राहिले मी घरी, तर त्याच्यामुळं. तर चला. तर हे बघा आपले टमाटे, आणि हे पालक लावली आहे मी, आणि भोपळे इथे गवार आहे. आणि बघा आपले टमाटे जे की बांधू राहिले मिस्टर. तिसरी बांधणी आहे. आणि हे मुळे लावले जे की पाणी सोडावं लागेल त्यांना. पडली, पाणी द्या. आणि पाणी द्यावं लागेल हे थोडं थोडं. हे बघा टमाटे. चला आता मी तुम्हाला सगळं दाखवून आणते की काय काय लावलंय, काय काय आलंय म्हणून. सासूबाई आणि मिस्टर आहे. हे बघा इथे गवार लावले मी. तर हे बघा या भेंड्या लावल्या होत्या आणि भेंड्यांना मस्त असे फुलं आले. बघा इथं पण. आणि हे बघा या भेंड्या लागल्या. आणि हे बघा इथं पण आहे. आणि मिस्टरांनी ना दोडके तोडून आणले, जे मी दोडके लावले होते ते. हे बघा हे जून महिन्यात माझ्या मंडळीनं दोडक्याचे बी लावलं होतं. त्याला आज बघा किती, आज पहिल्यांदा तोडलं. याच्यात आमची भाजी होऊन जाईल आज. आणि त्याला भरपूर लहान लहान कळ्या आहेत, ते पण दाखवून दे ग. हा का, बरं सोड मी. तर हे बघा आपण लावलेले आंबे मस्त झाले. आणि हे बघा मिरच्या ज्या लावल्या होत्या ना, त्यांना पण मिरच्या पण आल्या आहेत. हे बघा, आणि भरपूर असे फुलं लागले, कळ्या पण लागले. आणि तिकडून पण एक सरी आहे, त्या साईडने पण आहे, तर ते पण दाखवते मी तुम्हाला. तर इकडे ना जे डांगर ते लावलं आहे ना, तर ते दाखवते सगळ्यात आधी. तर हे बघा हा आहे वेल. तर याचे तोडले मिस्टरांनी दोडके. तर आहे ना हा वेल आता असा तारीवर काढून द्यावा लागेल, म्हणजे चांगले फुलकाळ्या येतील त्याला अजून. आणि डांगराचे ते पण आहे इकडं, तर दाखवते ते पण. हे बघा इथून तोडले मिस्टरांनी. आणि हे बघा हे छोटे छोटे दोडके लागले याला. आणि हे बघा इकडं आणखीन एक. हे बघा हे पण आहे ना तोडून घेते मी, कारण मग ते जास्त हे झालं ना की बरोबर नाही लागत, निब्बर होऊन जाईल ते, त्याच्यामुळं. या बा तिसरं सापडलं पा मला. आणि हा ना, आणि हा बघा हा आहे डांगराचं. हे का छोटे छोटे, हा डांगराचा वेल आहे, तो सुकून गेला, त्याला पाणी सोडावं लागेल. आणि हा आहे ना, हा पण दोडक्याचाच आहे. तर हे बघा याला पण छोटे छोटे दोडके लागले. तर इथं बघते मी इथं. आणि ना हा बघा हा गिलक्याचा वेल आहे. हे बघा तर याला पण फुलं काढायला लागले, गिलके इथलच याला पण आता. तर इथे बघते मी, इथं असू शकते एखादं, कारण पालान खाली काही दिसत नाही, कधी कधी काही दिसत नाही. इथे काही अडचण नाही. आजच्या भाजीचं म्हणजे भाजी आरामात होऊन जाईल आमची. आणि हे बघा इकडची टमाटे. तर इकडे पण एक सरी ना मिरच्यांची लावली आहे. तर आता तुम्हाला मी तिकडची वेल दाखवते. अजून ही टमाटे बांधायचे, यांची दुसरी बांधणी झाली, आता तिसरी करायची आहे. हे बघा हे फळ आलंय आपल्या टमाट्यांना असं. ही आहे भोपळ्याचं वेल, याला मस्त असं फुल आलंय. आणि इथं पण कळ्या लागल्या. हा वेल आहे ना, याच्यावर काढून देते मी. तर हे बघा असं आहे ना, मी वेलवर काढून दिलाय, म्हणजे चांगले लागतील त्याला भोपळे, आणि खालचे खराब पण होणार नाही. आणि हे आणखी अजून खूपच छोटे, त्याच्यामुळे ही काही अजून काढून देता यायची नाही. ही थोडी मोठी झाली का मग हे पण याच्यावरच टाकून द्यायचे. आणि या भेंड्या हे बघा, काय टमाटे कच्चे ते.
कच्चे कोणाचे आहे ते टमाटे कोणाचे बापूचे बर आपले कोणते आपले बाबा बर तर असा होता आमच्या शेताचा टूर जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आपल्या या चॅनलला तर भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि कसा वाटला हा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा चला भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय